विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण 9वी मध्ये राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 8वी मध्ये 8वी पर्यंत तुम्ही नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास केला. नागरिकशास्त्र विषयाचा अभ्यास करताना भारताचं संविधान, त्याचबरोबर भारताची राज्य पद्धती म्हणजेच शासनाची रचना आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचा पण अभ्यास केला. 9वी मध्ये आपल्याला हा नवीन विषय आलाय, राज्यशास्त्र. राज्यशास्त्राला इंग्रजीमध्ये पॉलिटिकल सायन्स किंवा पॉलिटिक्स असंही म्हणतात. मग काही विद्यार्थ्यांच्या मनात येईल की राज्यशास्त्र म्हणजे काय सर? तर समोर राज्यशास्त्राची व्याख्या दिलेली. राज्यशास्त्र म्हणजे काय? तर राज्य, शासन किंवा सरकार आणि राजकारण यांच्याशी संबंधित असलेली सामाजिक शास्त्रातील विद्याशाखा म्हणजे राज्यशास्त्र. म्हणजे सामाजिक शास्त्रामधलीच ही एक शाखा आहे. मग या राज्यशास्त्रामध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जातो? तर राज्यशास्त्रामध्ये राज्य घटनांचा म्हणजे राजकीय घडामोडींचा, त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचा अभ्यास केला जातो. म्हणून आपल्याला या वर्षामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मग नेमका काय अभ्यास करायचा आहे? तर या वर्षी राज्यशास्त्रामध्ये आपल्याला वर्षभरात 6 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. मग या 6 प्रकरणांमध्ये भारताचे जगाबरोबर असणारे संबंध, त्याचबरोबर जागतिक स्तरावरती असणाऱ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय समस्या यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग त्यातलं आता आपण हे पहिलं प्रकरण अभ्यासतोय आणि त्या प्रकरणाचं नाव आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. मग आता या राजकीय घडामोडी समजून घेण्यापूर्वी इथे काही महत्वपूर्ण संबोध दिलेले, संकल्पना दिल्या त्या समजून घ्या. म्हणजे मग आपल्याला त्या राजकीय घडामोडी समजून घेता येईल. त्यातली पहिली संकल्पना समजून घ्यायची आपल्याला, आंतरराष्ट्रीय व्यवस्था. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर बघा, आपण सर्वजण, मी असे ना, तुम्ही असे ना, किंवा इतर कोणी असे ना, आपण सर्वजण प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे अगदी अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, या सर्व गोष्टींसाठी, सोयी सुविधांसाठी आपण एकमेकांवरती अवलंबून असतो. आपण स्वावलंबी नाही. म्हणजे अगदी छोटी छोटी उदाहरणं घ्यायची असेल तर आपल्याला जर समजा अन्न मिळवायचं असेल, म्हणजे धनधान्य लागत असेल तर आपल्याला शेतकऱ्याची गरज असेल, कपड्यांची गरज असेल तर कापड दुकानवाला लागतो आपल्याला, त्याचबरोबर शिंपी पण आपल्याला लागतो. इतर वस्तू खरेदी करायच्या असेल तर आपल्याला किराणा दुकानामध्ये जावं लागतं, जनरल स्टोअर मध्ये जावं लागतं. औषधं घ्यायची असेल तर मेडिकल स्टोअर मध्ये जावं लागतं. शिक्षण घ्यायचं असेल तर शाळेमध्ये जावं लागतं. म्हणजे आपलं जे जीवन आहे ते स्वावलंबी नाही, ते परस्परावलंबी प्रामुख्याने आहे. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट काय इथे, आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही संकल्पना समजून घेताना पहिला मुद्दा लक्षात घ्या की जसं आपलं सामाजिक जीवन हे परस्परावलंबी आहे तसंच राष्ट्रांचं सुद्धा असतं. मग आता उदाहरणार्थ बघा, राष्ट्राचं सुद्धा कसं असतं तर भारताप्रमाणे जगामध्ये असे अनेक देश आहेत, जे देश सातत्यानं अनेक गोष्टींची देवाणघेवाण करत असतात आणि त्याचबरोबर आपली गरज भागवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे करार पण करत असतात. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय तर सार्वभौम आणि स्वतंत्र देशांची ही जी एक व्यवस्था असते, सार्वभौम आणि स्वतंत्र देशांची जी एक व्यवस्था असते त्या व्यवस्थेला म्हणतात आंतरराष्ट्रीय व्यवस्था. सार्वभौम आणि स्वतंत्र देशांची
जी एक व्यवस्था बनते तिला आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतात. आता या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे काही वैशिष्ट्य आहे. त्याच्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. आता परस्परावलंबन म्हणजे काय, तर बघा जसं आपलं आहे तसंच राष्ट्रांचं सुद्धा आहे. या जगामध्ये असा कोणताच देश नसतो की जो पूर्ण स्वावलंबी आहे. प्रत्येक देशाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहावं लागत असतं. आता एक उदाहरण घ्यायचं झालं, तुम्ही म्हणाल सर असं कसं काय, जगात तर अमेरिका सर्वात श्रीमंत आहे, त्यांच्याकडे तर सर्व काही असेल, मग काही तर खूप गरीब देश आहे त्यांच्याकडे काही नसतं. तसं नाहीये. जरी अमेरिका खूप श्रीमंत असला, विकसित असला, तरी त्यांच्या देशामध्ये जे विविध वस्तूंचं उत्पादन होतं त्या उत्पादनाची विक्री करण्याकरता त्यांना दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागतं. राहिला प्रश्न मग अविकसित किंवा मागासलेल्या देशांचा, तर त्या देशांना सुद्धा अनेक गोष्टींसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागतं. म्हणजे जगात असा एकही देश नाही की तो स्वावलंबी आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं परस्परावलंबन हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरा भाग बघितला इथं, परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. आता प्रत्येक राष्ट्राची स्वतःची एक अंतर्गत अशी व्यवस्था असते. जसं आपला भारत देश आहे, आपल्या भारत देशाची स्वतंत्र अशी व्यवस्था आहे. पण मग आपला देश, आपल्या देशाची जी अंतर्गत व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबरोबर अन्य राष्ट्रांशी आपण कसे संबंध ठेवावे याकरता जी धोरणं आखली जातात त्या धोरणांना म्हणतात परराष्ट्र धोरण. मग आता हे जे परराष्ट्र धोरण आहे, या परराष्ट्र धोरणाविषयी, भारतीय परराष्ट्र धोरणाविषयी पुढचं जे दुसरं प्रकरण आहे त्यामध्ये आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. मग आता या संकल्पना, आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही संकल्पना समजून घेतल्यानंतर आता आपल्याला मूळ भागाकडे जायचंय. आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडींचा. मग आता 20व्या शतकातील राजकीय घडामोडी कोणत्या. आता सध्या आपण कोणत्या शतकामध्ये वावरतोय, 21व्या शतकामध्ये. या मागचं शतक 20वं शतक. आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात ज्या महत्वपूर्ण 2 घडामोडी घडून आल्या त्यातली पहिली महत्वपूर्ण जी घडामोड होती ती म्हणजे पहिलं महायुद्ध. या पहिल्या महायुद्धामुळे जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आणि मग ते बदल राजकीय स्वरूपाचे असतील किंवा इतर प्रामुख्याने बदल असतील. मग आता हे जे पहिलं महायुद्ध आहे, हे पहिलं महायुद्ध याचे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय घडामोडी घडल्या त्या आपण बघणार आहोत. आता हे पहिलं महायुद्ध, मूळ मुद्दा समजून घ्या, हे सुरू केव्हा झालं. या पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली 28 जुलै 1914 रोजी आणि हे युद्ध संपलं केव्हा, तर 11 नोव्हेंबर 1918 रोजी हे पहिलं महायुद्ध संपलं. मग आता या युद्धामुळे काय परिणाम झाले त्या परिणामांचा आपल्याला विचार करायचा आहे. नेमकं हे युद्ध कोणामध्ये झालं, मग त्या युद्धाचे आर्थिक परिणाम काय, राजकीय परिणाम काय, जगामध्ये कोणत्या छोट्या मोठ्या घडामोडी घडून आल्या, तो विचार आपल्याला इथे करायचा आहे. पहिल्या महायुद्धाचा कालखंड नीट लक्षात घ्या. 1914 ते 1918 हा पहिल्या महायुद्धाचा कालखंड आहे. मग हे पहिलं महायुद्ध ज्या 2 गटांमध्ये झालं ते 2 गट नीट लक्षात ठेवा. हे 2 गट कोणते होते, पहिला गट होता मित्र राष्ट्रे आणि दुसरा गट आहे मध्यगत राष्ट्रे. नाव लक्षात ठेवायचे, मित्र राष्ट्रे आणि मध्यगत राष्ट्रे. आता ही नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यातल्या पुस्तकामध्ये आपल्या इथपर्यंत नावं दिलेली आहे. मग मित्र राष्ट्रांमध्ये कुणाकुणाचा समावेश होता, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका, जपान, रोमेनियाचे राज्य, सर्बिया, बेल्जियम, ग्रीस, पोर्तुगाल,
आणि मॉन्टेनेग्रो हे मित्र राष्ट्र आहे. इंग्लंड, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका, जपान, रोमेनियाचं राज्य, सर्बिया, बेल्जियम, ग्रीस, पोर्तुगाल आणि मॉन्टेनेग्रो. मध्यगत राष्ट्रांमध्ये कोण होतं? मध्यगत राष्ट्रांमध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया. जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया या 2 गटांमध्ये पहिलं महायुद्ध झालं. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, विशेष करून युरोपीय राष्ट्र यामध्ये आपल्याला दिसत आहे. नाहीतरी 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये म्हणजे 19व्या-20व्या शतकामध्ये युरोप खंड हा जगातला सर्वात प्रबळ खंड मानला जात असायचा. तर या 2 गटांमध्ये युद्ध झाले आणि मग या युद्धाचे काय परिणाम झाले? पहिल्या महायुद्धाचे आर्थिक परिणाम आणि राजकीय परिणाम आपल्याला बघायचे. आता हे जे पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या कालखंडामध्ये झालं, त्याचे आर्थिक परिणाम कोणते? त्यातला मग पहिला परिणाम की हे महायुद्ध 14 ते 18 इतक्या दीर्घ कालावधीमध्ये चाललं आणि त्यामुळे या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं झालं तर जवळजवळ 80 लाख सैनिक मारले गेले जागतिक स्तरावरती. 70 लाख सैनिक कायमचे जायबंदी झाले. 1.5 कोटी सैनिक जखमी झाले. नागरिक किती जखमी झाले असतील, मृत्युमुखी पडले असतील याची तर गणतीच नव्हती. म्हणजे पहिला परिणाम जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. दुसरा परिणाम जगातल्या बहुतांश देशांमध्ये असणारी महत्वपूर्ण शहरं बेचिराख झाली. तिसरा महत्वाचा परिणाम की जे या युद्धामध्ये समाविष्ट झालेले आणि न झालेले अशा सर्वच राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट त्या ठिकाणी निर्माण झाले. म्हणजे या पहिल्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्र जिंकले होते, जिंकलेले पण, हारलेले पण आणि या युद्धात समाविष्ट नसलेले पण अशा अनेक देशांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आणि युद्धात समाविष्ट असणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. हे झाले आर्थिक परिणाम. आता दुसरे पहिल्या महायुद्धाचे राजकीय परिणाम. राजकीय परिणाम काय? तर पूर्वीची जी साम्राज्य होती ती साम्राज्य नष्ट झाली, हा पहिला राजकीय परिणाम. आणि नवीन राष्ट्र उदयाला आले, हा दुसरा परिणाम. त्याचबरोबर युरोप खंडामध्ये इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, जर्मनीवाले, पोर्तुगीज लोक यांच्या जगामध्ये वसाहती होत्या. त्या वसाहतीमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू झाल्या. साहजिकच चौथा परिणाम काय की वसाहतीमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू झाल्यामुळं युरोपीय राष्ट्रांना आव्हान निर्माण झालं. हे झाले पहिल्या महायुद्धाचे आर्थिक आणि राजकीय परिणाम. मग आता महत्वाची राजकीय घडामोड काय घडली की पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली. जगात असं युद्ध पुन्हा होऊ नये याकरता राष्ट्रसंघ या जागतिक संघटना स्थापन झाली. तिचा मुख्य हेतू काय होता की युद्ध टाळावे. आता असं युद्ध होऊन द्यायचं नाही, जगामध्ये शांतता नांदली पाहिजे, सुव्यवस्था राहिली पाहिजे, म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना झाली. मग या राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली? 10 जानेवारी 1920 रोजी. आता चालू घडामोडी लक्षात ठेवण्याकरता जनरल नॉलेज साठी हा भाग लक्षात घ्या. राष्ट्रसंघाची स्थापना 10 जानेवारी 1920 रोजी झाली. हिचं मुख्यालय कुठे होतं? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये जिनिव्हा या ठिकाणी हिचं मुख्यालय होतं. आणि राष्ट्रसंघामध्ये किती देश सभासद होते? तर जवळजवळ 63 देश सभासद होते. आता ही संघटना अस्तित्वात राहिली नाही. मग हे जे राष्ट्रसंघ आहे
या राष्ट्रसंघाला आलेल्या अपयशाचे परिणाम आपल्याला बघायचे. जगात शांतता आणण्याकरता राष्ट्रसंघाची स्थापना झाली होती, परंतु या राष्ट्रसंघाला अपयश आलं आणि त्याचे काय परिणाम झाले, तर त्या मुद्द्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की राष्ट्रसंघाला अपयश येण्यासाठी पहिलं महत्वाचं कारण की युरोप खंडातले जे महत्वपूर्ण देश होते त्याच्यामध्ये विशेषतः जर्मनी, इटली, त्याचबरोबर जपान, स्पेन हे जे देश होते या देशांमध्ये हुकुमशाही राजवटी आल्या. तिथे हुकुमशाही आली आणि ह्या हुकुमशाही राजवटींच्या आक्रमकपणाला राष्ट्रसंघाला पायबंद घालता आला नाही. त्याचबरोबर राष्ट्रसंघाचे बरेचसे मोठे देश सभासद झालेले नव्हते, कारण त्यांचा काही त्यामध्ये आर्थिक स्वार्थी दृष्टिकोन वगैरे होता. राष्ट्रसंघाची नियम पाळणं त्यांना अशक्य वाटायला लागलं. त्यामुळे बऱ्याच देशांनी या राष्ट्रसंघाचं सभासदत्व घेतलं नाही आणि याचा परिणाम प्रामुख्याने या राष्ट्रसंघाला म्हणजे मोठ्या राष्ट्रांना थोपवता आलं नाही, त्यांना पायबंद घालता आला नाही. त्याचबरोबर हुकुमशाही राष्ट्रांना सुद्धा त्यांना पायबंद घालता आला नाही. त्यामुळे राष्ट्रसंघ जगात शांतता टिकवू शकला नाही आणि म्हणून राष्ट्रसंघाला अपयश आलं. आणि या अपयशाचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे 1939 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. म्हणजे राष्ट्रसंघाच्या अपयशाचाच परिणाम म्हणजे दुसरी जागतिक घडामोड जी आहे ते म्हणजे दुसरं महायुद्ध. अगोदर आपण पहिलं महायुद्ध आणि त्या पहिल्या महायुद्धामुळे घडलेल्या राजकीय घडामोडींचा अभ्यास बघितला. मग पहिल्या महायुद्धानंतर जागतिक पातळीवरती जी संघटना स्थापन झाली तिचं नाव होतं राष्ट्रसंघ. राष्ट्रसंघाला अपयश आल्यामुळेच, कारण राष्ट्रसंघ युद्ध टाळू शकला नाही, राष्ट्रसंघाच्या अपयशामुळे दुसरं महायुद्ध झालं. या दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडाचा विचार बघा इथे. हा कालखंड आहे दुसऱ्या महायुद्धाचा 1 सप्टेंबर 1939 ते 14 ऑगस्ट 1945. म्हणजे 1939 ते 1945 इतक्या दीर्घ कालावधीमध्ये दुसरं महायुद्ध झालं. आता हे जे दुसरं महायुद्ध आहे, हे दुसरं महायुद्धामध्ये किती समाविष्ट देश होते, तर जवळजवळ जगातले 70 देश या युद्धामध्ये समाविष्ट झाले होते. त्याच्याही 2 गट होते. पहिला गट मित्र राष्ट्रे आणि दुसरा गट अक्ष राष्ट्रे. आता या राष्ट्रांची नावं लक्षात ठेवायची आपल्याला, संकल्प चित्रामध्ये ती काढता आली पाहिजे. मित्र राष्ट्रांमध्ये इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका, पोलंड, युगोस्लाविया, नॉर्वे, बेल्जियम, चेकोस्लोवाकिया, फिलिपाईन्स, ब्राझील इतके देश हे मित्र गटामध्ये होते. आता या मित्र गटामध्ये इथे सोव्हिएत युनियनचा उल्लेख आहे आणि इथे पण आहे. याचं कारण असे, सोव्हिएत युनियन जेव्हा पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली तेव्हा 39 ते 41 या कालावधीमध्ये तो अक्ष गटात होता आणि 41 सालानंतर 45 पर्यंत तो मित्र गटामध्ये गेला. मग मित्र राष्ट्रांमध्ये कोणकोणते देश आहेत ते तुमच्या लक्षात आले. आता अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, जपान, इटली, हंगेरी, रोमेनिया, बल्गेरिया, थायलंड, फिनलंड, इराक आणि सोव्हिएत युनियन. तर हे सर्व अक्ष गटातले देश आहे आणि हे मित्र गटातले देश आहे. या 2 गटांमध्ये दुसरं महायुद्ध झालं.
आणि ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये हे जे दोन गट होते, या दोन गटांमध्ये हा गट शेवटी विजयी झाला. म्हणजे हे विचार करा की 39 ते 45 इतका दीर्घ कालखंड हे जागतिक स्तरावरती युद्ध चालू होतं. मग साहजिकच या दुसऱ्या महायुद्धामुळे काय राजकीय घडामोडी घडल्या, या दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम, आर्थिक परिणाम आणि राजकीय परिणाम, त्याच्यातून आपल्याला या राजकीय घडामोडी लक्षात येईल. आता या दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम अभ्यासायचे आपल्याला. दुसऱ्या महायुद्धाचे पहिल्यांदा आपण आर्थिक परिणाम बघूया. आता साहजिकच लक्षात घ्या की पहिलं महायुद्धाचं वैशिष्ट्य असं होतं की ते फक्त जमिनीवरती आणि समुद्रावरती खेळल्या गेलेलं होतं. पहिल्या महायुद्धापर्यंत विमानाचा शोध लागलेला नव्हता. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात मात्र विमानाचा शोध लागलेला असल्यामुळं हे युद्ध तीनही ठिकाणी खेळलं गेलं. म्हणजे जमिनीवर पण, समुद्रावर पण आणि हवाई मार्गावरती सुद्धा युद्ध लढलं गेलं. साहजिकच त्याचे आर्थिक परिणाम काय? आर्थिक परिणाम आता पहिला परिणाम साधी गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणात पहिल्या महायुद्धापेक्षा मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर जवळजवळ 6,20,00,000 सैनिक, नागरिक मृत्युमुखी पडले. आणि मग जखमी किती झाले असतील, कायमचे जायबंदी किती झाले असतील, याची तर गणतीच नव्हती. पहिला परिणाम लक्षात आला, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आणि वित्तहानी झाली. आता दुसरा परिणाम की या युद्धामध्ये अनेक औद्योगिक केंद्र, अनेक शहर ही उद्ध्वस्त झाली, दळणवळणाची साधनं उद्ध्वस्त झाली. तिसरा परिणाम काय? जे राष्ट्र जिंकलेले होते, जे पराजित होते, त्या सर्व राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या. मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली, महागाईला लोकांना सामोरं जावं लागलं, ज्याचा परिणाम लोकांना खूप हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. म्हणजे हे आर्थिक परिणाम आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. आता या परिणामांमध्येच आपल्या पुस्तकामध्ये हा जो महत्वपूर्ण मुद्दा आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. हे युद्ध संपलं कसं? लक्षात घ्या की जेव्हा 39 पासून हे युद्ध दीर्घ काळ चाललं तर या युद्धामध्ये अमेरिका उशिरा सहभागी झालेला आहे. पण हे युद्ध जर असंच चालू राहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक आणि जीवितहानी होऊ शकते. म्हणून अमेरिकेनं या काळात एक नवीन अस्त्र वापरलं आणि ते अस्त्र म्हणजे अणुबॉम्बचा वापर. जगामध्ये पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर अमेरिकेनं केला. आता तो कसा केला तर अमेरिकेनं खास हे युद्ध लवकर संपवण्याकरता हे नवीन तयार केलेलं अस्त्र वापरलं. अमेरिकेनं जो अणुबॉम्बचा वापर केला त्याची माहिती सांगतो. अमेरिकेनं 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा या शहरावरती पहिला अणुबॉम्ब टाकला. 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा शहरावरती अमेरिकेनं पहिला अणुबॉम्ब टाकला. त्या अणुबॉम्बचं नाव होतं, ते पण लक्षात घ्या, त्या अणुबॉम्बचं नाव काय होतं? लिटल बॉय. आणि हे जे ऑपरेशन राबवलं अमेरिकेनं, त्या ऑपरेशनचं पण नाव होतं, त्याचं नाव होतं एनोला गे. एनोला गे नावाचं ऑपरेशन. B-29 या विमानातून अमेरिकेनं हिरोशिमा शहरावरती जो पहिला अणुबॉम्ब टाकला त्याचं नाव होतं लिटल बॉय. दुसरा अणुबॉम्ब अमेरिकेनं नागासाकी शहरावरती टाकला 9 ऑगस्ट 1945 रोजी. त्या पण अणुबॉम्बचं नाव म्हणजे जो दुसरा अणुबॉम्ब नागासाकी शहरावर टाकला ना त्याचं नाव होतं फॅट मॅन. आणि मग हा दुसरा अणुबॉम्ब टाकल्यानंतर हिरोशिमा आणि नागासाकीवरती प्रचंड प्रमाणामध्ये नागरिक तिथले मृत्युमुखी पडले
आणि विद्यार्थी मित्रांनो, या अणुबॉम्बच्या वापरामुळं अक्षरशः जपानला सावरण्यासाठी पुढे 50 वर्ष लागली. या भीषण अशा अणुबॉम्बमुळे शेवटी जपाननं 14 ऑगस्ट 1945 रोजी शरणागती स्वीकारली. जपान हा आशिया खंडातला, म्हणजे आशिया खंडामध्ये जपाननं 14 ऑगस्ट 1945 ला शरणागती स्वीकारली. आणि या अगोदर पूर्वीच जर्मनीनं युरोप खंडामध्ये शरणागती स्वीकारली होती. शेवटी 14 ऑगस्ट 1945 रोजी हे युद्ध संपलं. अतिशय भयानक असणारं हे दुसरं महायुद्ध. आता या युद्धाचे हे आर्थिक परिणाम, नंतर या युद्धाचे राजकीय परिणाम काय झाले? सर्वात महत्वाचा परिणाम तो म्हणजे आशिया आफ्रिका खंडामध्ये ज्या वसाहती होत्या युरोपीय देशांच्या, या वसाहतीमध्ये बऱ्याचशा वसाहती स्वतंत्र झाल्या. त्या काही लगेच नाही झाल्या. जसं बघा, आपला भारत देश 1947 रोजी स्वतंत्र झाला, त्याप्रमाणे आशिया आफ्रिका खंडातले वेगवेगळे देश हळूहळू पुढे स्वतंत्र झाले. म्हणजे हा एक चांगला राजकीय परिणाम आहे. आणि दुसरा राजकीय परिणाम काय की दुसऱ्या महायुद्धानंतर, आतापर्यंत तर काही तिसरं महायुद्ध झालेलं नाही, पण महत्वाची घडामोड म्हणजे जागतिक स्तरावरती शीतयुद्धाला प्रारंभ झाला. म्हणजे ज्याला आपण कोल्ड वॉर असं म्हणतो. म्हणजे शीतयुद्ध ही संकल्पना आपण नंतर पुढे अभ्यासणार आहोत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना कोणत्या, यांचा आपल्याला पुढे सविस्तर अभ्यास करायचाच आहे. पण आपल्याला प्रश्न बघताना, म्हणजे जसं बघा, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्यांचा कालखंड, त्याच्यात सहभागी झालेले देश, नंतर पहिल्या महायुद्धाचे दुसऱ्या महायुद्धाची आर्थिक कारणं, राजकीय कारणं, त्याचबरोबर महायुद्धानंतर स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना, हा फरक स्पष्ट करण्याकरता हा घटक आपण लक्षात घ्या. दुसऱ्या महायुद्धानंतर या काही महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या. त्यातली ही महत्वपूर्ण संघटना जी आजही जगात कार्यरत आहे, जिला आपण काय म्हणतो, संयुक्त राष्ट्र संघटना, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. संयुक्त राष्ट्र संघटना हिचाही सविस्तर अभ्यास आपण राज्यशास्त्रात पुढे करणार आहोत. दुसरी महत्वपूर्ण संघटना ही लष्करी संघटना होती, जी अमेरिकेच्या आधिपत्याखाली स्थापन झाली होती, जिचं नाव आहे नाटो लष्करी संघटना. नाटो लष्करी संघटना. तिसरी संघटना जी रशियाच्या आधिपत्याखाली स्थापन झाली, तिचं नाव आहे वार्सा करार लष्करी संघटना. आणि पुढच्या काही संघटनांची नावं दिली, ज्याचा अभ्यास आपल्याला लगेच पुढे करायचा आहे. त्याच्यामध्ये युरोपीय आर्थिक संघ, त्याच्यानंतर आसियान, त्याचबरोबर अलिप्ततावादी चळवळ, या काही महत्वपूर्ण संघटना आहेत. तर या आंतरराष्ट्रीय संघटना नंतर स्थापन झाल्या. इथपर्यंत आपण काय कशाचा अभ्यास केला? या पहिल्या भागामध्ये आपण जागतिक स्तरावरती पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध कसं झालं, कोणकोणत्या देशांमध्ये झालं, या युद्धांचे परिणाम, आर्थिक परिणाम, राजकीय परिणाम अभ्यासले. आणि या युद्धानंतर जागतिक पातळीवर ज्या संघटना स्थापन झाल्या त्यांचा आपण इथपर्यंत अभ्यास केलेला आहे. बाकीचा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया.